सांताक्रूज इथल्या झोपडपट्टीचा विकास करणाऱ्या बिल्डर विरोधात आंदोलन करणाऱ्या मेधा पाटकर यांना तिथल्याच स्थानिकांनी विरोध सुरू केलाय। काही विघ्नसंतोषी लोक मेधा पाटकरांना हाताशी धरून इथला विकास थांबवत असल्याचा आरोप या रहिवाशांनी केलाय। त्याविरोधात आज सांताक्रूज इथं एक मोर्चाही काढण्यात आला। सांताक्रूज पूर्वेच्या गोळीबार विभागातल्या मोठ्या झोपडपट्टीच्या पुनर्विकासाचं काम शिवालिक बिल्डर्सनं हातात घेतलंय। या भागात 46 गृहनिर्माण सोसायट्या आहेत। त्यात झोपड्यांची संख्या 7,500 घरात आहे। त्यापैकी जवळपास निम्म्या म्हणजे 3,500 झोपड्या हटवून पुनर्विकासासाठी जागा मोकळी करून देण्यात आली। या ठिकाणी विकास काम सुरू असताना मेधा पाटकर यांनी या विकास प्रकल्पाला विरोध करायला सुरुवात केली। त्यामुळे इथल्या रहिवाशांनीच मेधा पाटकर यांना विरोध करण्यासाठी मोर्चा काढला होता। गरिबांना त्यांच्या उन्नतीचा मार्ग जर बंद होत असेल, त्यांची शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक प्रगती ही आम्हाला पाठी घेऊन जात असेल काहीतरी वेगवेगळ्या कारणांमुळे, त्याच्यामुळे हा आमचा आज आलेला गोळीबार विभागाचा भव्य 46 संस्थेचा भव्य असा मोर्चा मेधाताई पाटकर यांच्या चुकीचा समज लोकांमध्ये पसरवण्याच्या विरोधात निघालेला। हा विकास झाला तर लोकांनी ह्या शिवालिक म्हणजे का पाठिंबा दिला? कारण का ही गलिच्छ वस्ती आजपर्यंत कोण आला नव्हता विकास। आज हा विकास आलाय, काय ते करतोय, कुठेतरी आम्हाला नेतोय, तर कुठेतरी ही तुम्ही दिशाभूल करताय, ही चुकीची दिशाभूल तुम्ही करू नका असं आम्ही स्पष्ट आदेश आम्ही मेधा पाटकरांना करतो। आम्ही गोळीबार विभागातल्या झोपडपट्टीच्या विकासात कोणतंही राजकारण आणू नये अशी इच्छा रहिवाशांनी व्यक्त केली आहे। लवकरात लवकर हा प्रकल्प पूर्ण होऊन घर मिळावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे। आपली मुंबई, सांताक्रूज। आपली मुंबईत पुन्हा भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर।